अजित पवार साहेब जिवंत आहे असं तुम्हाला मी सांगितलं, खरं मानान काय? तर एक व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला आहे आजोबाचा, हा व्हिडिओ बघून घ्या. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय, मेला काय? नाही मेला, नाही ना, जिवंत आहे हो. बघितला? माझ्या अंगावर काटा आला बाबा. हे आजोबा सांगून राहिले ऑन कॅमेरा समोर की अजित दादा जिवंत आहे आणि ते शरद पवार साहेबांना माहित आहे कुठं आहे. तर का शरद पवार साहेबांना माहित आहे का अजित दादा कुठं आहे? तर अजित दादांना दामून ठेवलेलं आहे, कुणा देशात पाठवलेला आहे, काय आहे माहित आहे तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. हा खोटा व्हिडिओ वाटतं का तुम्हाला? कारण सीबीआय सीआयडी चौकशी केली त्या व्हिडिओची. तुम्हाला कसं माहित? तुम्ही अजित पवार साहेबांना पाहिलं का? शरद पवार साहेबांना पाहिलं का? असे त्या आजोबाला सांगितलं, विचारलं. कारण कुठल्याही भाषणात शरद पवार साहेब बोलत नाही, सुमित्राताई बोलत नाही. सांशी चौकशी पण करून राहिले नाही की आपल्या हजबंडचा घात झाला, आपल्या पुतण्याचा घात झाला, काही नाही, घेणं देणं नाही. अगोदर आपल्याला व्हिडिओकडे वळावं लागेल की ज्या दिवशी अजितदादाचा घात झाला, 28 तारीख होती, त्या तारखेला मी सांगतो तुम्हाला, जेव्हा अजितदादा देवगिरीहून येत असताना, तिथे कुठल्या पत्रकार नव्हते का तिथे? या कुठले चॅनलवाले नव्हते का? नॅशनल चॅनलवाले, हा नॅशनलवरचे चॅनलवाले जे असतात नाही का, मोठे मोठे न्यूजवाले, ते होते नाही का? प्रेस नव्हती का तिथे? नव्हती का? म्हणजे अजितदादा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, अर्थमंत्री होते ना, तर म्हणजे न्यूजवाले येणार नाही का तिथे? येणार नाही का? एखादा आपलीकडला नासूकला आमदार खासदार बाहेर निघतो ना, तर त्याच्या माग न्यूज रिपोर्टवाल्यांची रेडार राहते, फिरतात लोक, ते साहेबाला विचारतात, सर कुठं चालले, काय चालले, काय नाही, म्हणजे त्या माणसाला चैन पडत नाही. आणि अजित दादा तर उपमुख्यमंत्री होता, अजित दादा अर्थमंत्री होते, तर विचार करा तुम्ही की त्या माणसाच्या संघ किती लोक आले असेल, किती पत्रकार लोक असेल, किती लोक न्यूजवाले त्यांच्या पाशी येत असेल. देवगिरी होते निघत असताना त्यांनी तो इंटरव्ह्यू दिला असेल ना एखाद्या न्यूजवाल्याले? दिला का नसन? तो न्यूजवाल्याला दिला असेल ना. तर मग येत असताना तो मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर आले, विमानतळावर आले, तर तिथे न्यूज दिली असेल, त्यांनी इंटरव्ह्यू दिला असेल, मी धमक्या ठिकाणी चाललो, टमक्या ठिकाणी चाललो, असं तर म्हटलं असेल त्यांनी. मग विमानात बसले असेल, मग त्या दिवशी अपघात होतो, तर मग जे देवगिरीमधून इंटरव्ह्यू दिला असेल अजितदादानं, मुंबईमध्ये इंटरव्ह्यू दिला असेल, ते व्हिडिओ कुठे गेले? ते दाखवले का नाही? म्हणजे देवगिरीमधून तर विमानतळापर्यंत, विमानात बसेपर्यंत दादांचे कुठलेही व्हिडिओ नाही आहे. काय म्हणाल तुम्ही? का त्यांनी डिलीट मारले? का दादा आलेच नाही विमानतळापर्यंत? दादा देवगिरीमधून निघालेच नाही? काय वाटतं तुम्हाला? मनात शंका भरलीच आहे तुमच्या, माझ्या पण भरली आहे, तुमच्या पण भरली आहे, सगळ्यांच्या लोक जनतेच्या भरलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? का अजित दादा हे देवगिरीमधून निघालेच नाही? अरे आमदार खासदार नासूकला एखादा मार्केटमध्ये निघतो, एखाद्या सभा भरायला निघतो, एखादी माहिती द्यायला निघतो, एखाद्या काही कुठल्याही कार्यक्रमाला निघतो, तर न्यूजवाले, सगळे चॅनलवाले, पत्रकार त्याच्या मागे असतात ना? असतात की नाही असतात? तर मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की अजितदादा तर उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, तर त्यांचा इंटरव्ह्यू तर कोणाला ना कोणतरी घेतला असेल ना भाऊ, न्यूज मध्ये तर आलं असेल ना. कारण देवगिरीमधून ते विमानतळापर्यंत, विमानात बसेपर्यंत कुठलाही व्हिडिओ अजितदादाचा नाही आहे. आणि रोहित पवार साहेब म्हणतात आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तरी द्या, सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. काय वाटतं तुम्हाला? का डिलीट मारले ते व्हिडिओ? का काढलेच नाही? का अजितदादा आलेच नाही तिथं? का अजितदादाला तिकडूनच किडनॅप केलं असेल? काय केलं असेल? काही मालूम नाही दादा. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण हा एक धोका आहे. काय आहे की महाराष्ट्रात त्यांच्याला चुत्या बनवण्याचं काम चालू आहे. काही समजून राहिलं नाही. का अजितदादाचा घात करणारा सापडल की नाही सापडल?
म्हणजे अजितदादाचा घात सापडला नाही पाहिजे, त्याच्यासाठी सगळे पुरावे नष्ट करून राहिले हे हरामखोर. कळलं का? सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज खत्म केले. त्याने 6वा व्यक्ती कोण आहे जो उडी मारताना दिसला, तो दिसला नाही अद्याप. विचार करा. आणि त्यांनी ब्लॅक बॉक्स जळून टाकला. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. माणसं जळून खाक झाले, विमान जळून खाक झालं, तो ब्लॅक बॉक्स जळला, कागद जळले नाही. हा, अरे काय चालू काय आहे आपल्या महाराष्ट्रात? एक नेता मरतो त्याची सांशी होते, त्याची चौकशी खरी होत नाही आणि जनता पुरी भाबडी आहे. आणि अजितदादाची चौकशी होऊन राहिली की नाही राहिली हे जनतेला माहित नाही. पहिला व्यक्ती नेता असा अजित पवार साहेब पाहिला मी आतापर्यंत कधी असा व्यक्ती पाहिला नाही, नेत्याने पाहिला का नेत्यासाठी कोणीतरी आंदोलन केलं म्हणून, मोर्चे काढले म्हणून. पण बारामतीतली जनतेने आंदोलन केलं, त्यांनी मोर्चे काढले पोलीस स्टेशनवर, का तक्रार का घेत नाही म्हणून. मी आतापर्यंत कुठलाही नेता बघितला नाही दादा, खरंच सांगतो मी तुम्हाला. मी आतापर्यंत कुठलाही नेता बघितला नाही की आतापर्यंत भरपूर नेते बघितले मी, पण कुठल्याही नेत्यासाठी जनतेने आंदोलन केलं म्हणून, या मोर्चे काढले म्हणून. पहिला व्यक्ती अजित पवार होय की त्याच्यासाठी तक्रार ना घेत नाही म्हणून, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही घेतली, ह्या कारणामुळं जनतेनं आंदोलन केलं, मोर्चे काढले. विचार करा ह्या गोष्टीचा. पहिला व्यक्ती. काय वाटतं तुम्हाला? का अजित पवार साहेबांनी तर काळजावर राज्य केलं असं ना जनतेच्या, म्हणून त्यांनी मोर्चे काढले ना. आणि जो अजित पवार लोकांची तक्रार घेत होता त्याची तक्रार घेत नाही म्हणून जनतेने मोर्चे काढले पोलीस स्टेशनवर. काय वाटतं तुम्हाला? घात झाला की घातपात झाला? अरे घात झाला असेल तर ते सांगून द्या, घातपात झाला असेल तर विषय मोकळा करून टाका. पण घात कोणी केला, काय केला हे माहित आहे का? अजून नाही माहित आहे. कोणी केला असेल घात, कोण नाही, अद्याप मालूम नाही दादा. त्या कारणामुळं तुम्हाला कुठलीही न्यूज बघायची असेल तर अजितदादाबद्दल आपल्या चॅनलवरती बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण कुठलीही अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार तुम्हाला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.